तीन तलाक हा जो एक प्रकार आहे पाकिस्तानात आणि आमच्या मुस्लिम धर्मात कुराण यांनी सांगितलेल्या नियमानुसार आम्ही पाळतो. आम्ही सगळे लोक सगळ्या गोष्टी आमच्या या कुराणावरच घेऊन चालणार. तर हे लोक ती कारवाईला विरोध करण्यासाठी हातामध्ये संविधान घेऊन येतात. मुस्लिम धर्माची जरी बाई असली ना, तिचा सन्मान या सरकारने आणि या संविधानाने केलाय. जर तुम्हाला विशिष्ट धर्मग्रंथावर चालायचं असेल तर तुम्ही सांगितलेल्या ज्या पाकिस्तानात त्या नियम आहेत ना, तुम्ही तुमची बॅग भरा आणि त्या पाकिस्तानात राहायला जा आणि खुशाल ते नियम पाळा. नमस्कार मंडळी, मी युवराज. तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, आता राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी एक प्रश्न मांडला. त्यांच्या मतदारसंघात 3 मुस्लिम महिलांना त्यांचे पती भरपूर त्रास देत आहे आणि 3 तलाक हा कायदा शासनाने हे बिल पास करून हे रद्द करूनही त्या बायकांना अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे प्रचंड त्रास होतो. यामुळे या 3 तलाक कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कडकरीत्या व्हावी अशी त्यांनी तो प्रश्न मांडला. आता या प्रश्नाला उत्तर देताना सत्ताधारी पक्षातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक यांनी काहीतरी भलतेच उत्तर दिलेत. आता त्यांचे उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडणार. त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं की 3 तलाक हा जो एक प्रकार आहे हा आणि या सगळ्या गोष्टी पाकिस्तानात आणि आमच्या मुस्लिम धर्मात कुराण त्यांचा जो धर्मग्रंथ आहे यांनी सांगितलेल्या नियमानुसार आम्ही पाळतो. आता हे सगळे नियम पाकिस्तानात पाकिस्तान सरकारने त्यांच्या जनतेला लागू केलेत. असे नियम भारतात का लागू झाले नाही असा त्यांनी मुख्य प्रश्न विचारला. आणि आम्ही सगळे लोक सगळ्या गोष्टी आमच्या या कुराणावरच घेऊन चालणार असं त्यांनी उत्तर दिलं. आता हे या 2 गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की यार हे चाललंय का. मुळात ज्यावेळी या लोकांनी काही चुकीचे कामं केले आणि त्यावर शासनाने काही कारवाई केली तर हे लोक ती कारवाईला विरोध करण्यासाठी हातामध्ये संविधान घेऊन येतात आणि हा देश संविधानावर चालतो आणि तुम्ही चुकीचं करताय अशा बोंबा मारतात. मग प्रश्न असा आहे की त्यावेळी तुम्हाला संविधान आठवतं आणि ज्यावेळी तुमच्या धर्मातल्या महिलांवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि त्यांना वाचवण्यासाठी भारतीय संविधानाने जो कलम केलाय, जो नियम केलाय, 3 तलाक रद्द केलाय आणि त्या महिलांना त्याचा हक्क द्यायचा आहे, त्यावेळी तुम्हाला संविधान न मानता तुमचं म्हणणं आहे की आमचा धर्म हा कुराणवर चालतो. हे कितपत योग्य, यावर विचार झाला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानात कुराणच्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी झाली आहे, भारतात का नाही. तर आमदार सना मलिक, तो पाकिस्तान आहे, हा भारत देश आहे. हा भारत देश कुठल्याही धर्माच्या कुठल्याही विशिष्ट धर्मग्रंथावर चालत नाही आणि चालणारही नाही. हा भारत देश विश्वरत्न महामानव डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानावरच चालणार. म्हणून तुम्हाला सुद्धा धर्म आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहिजे असतील तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात ज्या गोष्टी आहेत त्या ऐकाव्याच लागतील आणि मानाव्याच लागतील. आणि मंडळी, त्या पलीकडे तिसरा प्रश्न त्यांनी अशी गोष्ट मांडली की पॉलिगामी म्हणजे एक व्यक्ती एक सोडून 2, 3, 4 लग्न करू शकतो. या गोष्टीची परवानगी आम्हाला कुराणने दिली आहे. आता विचार करा, त्या धर्मातला व्यक्ती, एक पुरुष एका बाईसोबत लग्न करतो, तिला घटस्फोट देतो. दुसरी सोबत लग्न करतो, तिलाही तो घटस्फोट देतो आणि तिसरीच्या तो शोधात असतो आणि लग्नही करतो. तो व्यक्ती तर लग्न करून मजा मारतो, पण ज्या बाईला घटस्फोट मिळतो तिचा कधी विचार केलाय का? तिच्या मानसिक आरोग्यावर, तिच्या शारीरिक आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, कुठल्या त्रासाला ती बाई समोर जाते याचा कधी विचार केलाय का? हा व्यक्ती 3 लग्न करणार, मजा मारणार आणि त्या बाईचं काय? तिचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं ना. म्हणून या भारत सरकारने हा कायदा रद्द केला. एवढंच नाही तर त्या कायद्यात अशा अटी नमूद केल्या की त्यानंतर त्या बाईला पोटगी मिळणार आणि बरंच काय. म्हणून मुस्लिम धर्माची जरी बाई असली ना, तिचा सन्मान या सरकारने आणि या संविधानाने केलाय. म्हणून सना मलिक, हा भारत देश संविधानावर चालत होता, संविधानावर चालत आहे आणि संविधानावरच चालणार. जर तुम्हाला विशिष्ट धर्मग्रंथावर चालायचं असेल तर तुम्ही सांगितलेल्या ज्या पाकिस्तानात त्या नियम आहेत ना, तुम्ही तुमची बॅग भरा आणि त्या पाकिस्तानात राहायला जा आणि खुशाल ते नियम पाळा. कारण हा भारत फक्त संविधानावर चालणार. तर मंडळी,
या सगळ्या गोष्टींबद्दल आणि सना मलिकांनी विचारलेल्या प्रश्नावर वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.